आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारीला होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव ठाकरे घेत आहेत आढावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या 2 दिवसांमध्ये भूमिका मांडणार। 2 दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते। ठाकरे गटामधील उरलेले नेते हे अस्वस्थ आहेत। राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर स्वागत करू, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावरती सोडायचा हा ठाकरेंचा स्वभाव। त्यामुळे पक्षाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आहे। निवडून आलेले आमदारही पक्ष सोडणार, नरेश म्हस्केंची टीका। शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार। ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या नुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। इंदापूरच्या अंतुर्डे गावामध्ये दत्तात्रय भरणेंवरती जेसीबीमधून फुलांची उधळण। परदेश दौरा आटोपून इंदापूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर भरणेंचं स्वागत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परतणार। गेल्या काही दिवसांपासून भुजबळ परदेश दौऱ्यावरती होते। बुलडाण्यामधील कळंबेश्वर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्यामुळे संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच पतीवरती प्राणघातक हल्ला। अवैध धंदे सुरू करून न दिल्यामुळे तुझा मस्साजोग सरपंच करू अशी ही धमकी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास। यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवरती 307चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यामध्ये 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। आजच अचानक पलंग कसे मागवले, रोहित पवार यांचा सवाल। पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा, पवारांची एक्सपोस्ट। बीडच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय। दोषींवरती कडक कारवाई केली जाईल, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। पवार कुटुंब एकत्र येण्यामध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अडथळा ठरतायत। या दोघांनाही पवार कुटुंब एकत्र यावं असं वाटत नाही, मिटकरींची टीका। पवारांविषयी आमच्या मनामध्ये आस्था, शरद पवार अजित पवारांनी एकत्र येणं यामध्ये काहीही गैर नाही। पवार कुटुंबाने एकत्र यावं असं आम्हाला सुद्धा वाटतं, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। नांदेड जिल्ह्यामधील माळेगाव इथल्या खंडोबारायाचं मनोज जरांगेंनी घेतलंय दर्शन। मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद मागितल्याची माहिती। गडचिरोलीमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवरती सुमारे 1 कोटीपेक्षा अधिकचं बक्षीस। गडचिरोलीमध्ये आता फक्त 46 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक। पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती। येत्या 2 वर्षांमध्ये गडचिरोली पूर्णपणे नक्षलवादी मुक्त करू असंही पोलीस अधीक्षक निलोप्पल यांचं वक्तव्य। माओवाद्यांचा प्रभाव नाहीसा केला, आता माओवाद्यांवरती अंतिम प्रहार करण्याची वेळ जवळ आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लवकरच महाराष्ट्र माओवादी मुक्त करू, फडणवीसांचं आश्वासन। स्वातंत्र्याच्या 7.5 दशकांच्या नंतर गडचिरोलीमधल्या गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बसमधून केला प्रवास। गडचिरोलीमधल्या लोह खनिज प्रकल्पाच्या डीआरआय प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू गायडिंग युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान गट्टा वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी, तर विद्यार्थ्यांसोबतही साधला संवाद। गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जवानांचा सत्कार। यावेळी जवानांनी फडणवीसांसोबतही साधला संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। फडणवीसांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती केला होता शेअर।
25 तारखेची लढाई ही अंतिम. मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार 25 तारखेच्या आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, जरांगेंचं वक्तव्य. आमदार अभिमन्यू पवारांची औसा ते तुळजापूर पदयात्रा. भाजपची सत्ता यावी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अभिमन्यू पवार यांनी केला होता नवस. 3 दिवसांमध्ये यात्रा पूर्ण करणार. मुंबईतील आरोग्य भवन इथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पदभार स्वीकारला. आरोग्य विभागाचाही आढावा घेतला. बोगस औषधांच्या प्रकरणी चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचंही आश्वासन. एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करा. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश. एसटीची भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव. नवीन वर्षामध्ये 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीची आवश्यकता. वायू प्रदूषण पूर्ण नियंत्रणामध्ये येत नाही तोपर्यंत विभागामधील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम. बायखळा परिसरामध्ये बांधकाम प्रकल्पांची स्थळांची पाहणी केल्याच्या नंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. डिसेंबरच्या अखेर राज्यामधील साखर कारखान्यांनी केलं 29 लाख टन साखरेचं उत्पादन. सहकारी 96 आणि खासगी 94 कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला. धुळे महानगरपालिकेचा मालमत्ता करामध्ये घट करण्याचा निर्णय. पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. मात्र योजनेला मुदतवाढ न देण्याचा महावितरणचा निर्णय. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामधल्या आरोपी विशाल गवळीला 2023च्या गुन्ह्यामधून जामीन कसा मिळाला यासंदर्भात चौकशी होणार. त्याला जामिनासाठी मदत करणाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याची पोलिसांची माहिती. क्रीडा विभागामधल्या 21 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमारला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. हजेरीच्या नंतर हर्षकुमारला कोर्टानं सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावच्या पाळधी गावामध्ये झालेल्या दंगलीमध्ये सुमारे 13 दुकानांची जाळपोळ. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशीसह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे. शताब्दी रुग्णालयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी होत असल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात रुग्णालयाचं स्पष्टीकरण. पद रिक्त असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला ईसीजी काढण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती. जळगावमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर पालिकेला जाग. कालिका माता मंदिर परिसरामध्ये राबवली अतिक्रमण हटाव मोहीम. लोणावळ्यामधल्या एकविरा गडावरती हुल्लडबाजांनी फोडले फटाके. फटाके फोडताच मधमाशांचा भाविकांवरती हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक भाविक गंभीररित्या जखमी. वाहतूक नियंत्रण शाखेकडून लातूरमध्ये 103 मोटार वाहन तर 17 ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं दाखल. संबंधितांकडून आकारण्यात आला 97,400 रुपयांचा दंड. जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट. जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक प्रकाश लिंगोट यांची बदली रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी. भारतीय सैन्यामधून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांचं मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन. चव्हाण यांचं संपूर्ण कुटुंब आंदोलनामध्ये सहभागी. आपल्यावरती चुकीची कारवाई झाल्याचा चव्हाण यांचा आरोप. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह भिलवडी पोलिसांनी एका चोरट्याकडून 21 दुचाकी केल्या जप्त. सुदीप चौगुले असे या चोरट्याचं नाव. व्यावसायिक भागीदारीनं भागीदारालाच लुटलं. पायाला कुलूप लावून डांबलं. व्यवसाय वाढीसाठी मुंबईला जाताना तांदळेनं इंगळेला डांबून 1 लाखापेक्षा अधिकची रक्कमही लुटली. नागपूरमध्ये पोटच्या मुलानं केली आई आणि वडिलांची हत्या. खसाळा कॅम्प परिसरामधली घटना. शिक्षणामध्ये अपयश येत असल्यामुळे पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला दिला. या रागामधून हत्या. भावाभावामध्ये सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचीच हत्या. सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यामधल्या पेठमधली घटना. न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नवी मुंबईमधल्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये 2 जणांची हत्या झाल्याचा संशय. घरामध्ये सापडला आई आणि मुलाचा मृतदेह. मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या ननाशी गावामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक पूर्ववैमनस्यामधून एकाचं मुंडकं छाटलं. सुरेश बोके, विशाल बोके मुंडकं आणि हत्यार घेऊन पोलीस चौकीमध्ये हजर.
सांगलीच्या विटा शहरामधल्या यशवंतनगरमध्ये फटाक्याच्या गोडाऊनला आग, आगीमध्ये एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू. रोह्यामधल्या धाटावमधील ह्युबॅक कंपनीच्या गोडाऊनला आग, आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान, जीवितहानी झाली नाही. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरच्या दिशेनं निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आणि ट्रकचा मैंदर्गी इथे अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू. जालन्यामध्ये सोलापूर धुळे महामार्गावरती उभ्या असणाऱ्या ट्रकला कारची धडक, अपघातामध्ये एकाच कुटुंबामधल्या 14 जणांचा मृत्यू, 2 जखमी. वाशिमच्या कारंजामधील नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 725व्या जन्मोत्सवाला सुरुवात, 13 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार. वर्ध्याच्या रसूलबादमध्ये मनसागीर महाराजांचा यात्रा महोत्सव, दिंडी सोहळ्यामध्ये 160 भजन मंडळही सहभागी. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती साईबाबा संस्थानचा नवा उपक्रम, सामान्य साई भक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ. अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडा शर्यतीचं आयोजन, यंदा 135 बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी लुटला शर्यतीचा आनंद. अकोल्यामध्ये पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड, बीएससीचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं केला प्रयोग. शहापूर तालुक्यामधल्या ऐतिहासिक आजोबा गडावरती शंभुदुर्ग संघटनेच्या वतीनं 2 दिवसीय स्वच्छतेची मोहीम, शेकडो शिवभक्तांचा सहभाग. दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृती स्थळ किंवा किसान घाट यापैकी एका ठिकाणी जागा दिली जाणार. 1 ते 1.5 एकर जमीन देण्यासाठी केंद्र सरकार तयार. डिसेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 7.3% वाढ, एकूण 1,76,857 कोटी रुपयांचं कर संकलन. 1 जानेवारीच्या नंतर जन्मलेली मुलं आता ओळखली जाणार जनरेशन बीटा म्हणून. आता एआयचा काळ असल्यामुळे या नव्या जनरेशनला बीटा असं म्हटलं जाणार. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये वायफाय सुविधा, सध्या ही सेवा फक्त एअरबस A350, बोईंग 787-9 आणि काही A321 निओ या विमानांमध्ये उपलब्ध असेल. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला लवकरच भारतामध्ये आणलं जाणार. राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयानं दिला ग्रीन सिग्नल. भारत पाकिस्तानने एकमेकांना दिली आण्विक स्थळांची माहिती. भारतानं 381 कैद्यांची यादी सुद्धा दिली. 1991 पासून एका करारानुसार ही परंपरा सुरू. स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी 2025 पासून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणतंही साधन वापरून चेहरा झाकण्यावरती बंदी. या कायद्याचं उल्लंघन केल्यास अंदाजे 96,000 रुपयांपर्यंत दंड. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन मनांगाग्वा यांनी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याच्या विधेयकाला दिली मंजुरी. या निर्णयामुळे देशामधील सुमारे 60 कैद्यांची सजा रद्द होईल. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडी इथल्या आकृती रुग्णालयामधून डिस्चार्ज, 10 दिवसांच्या उपचाराच्या नंतर रुग्णालयामधून घरी. अमृता फडणवीसांनी शेअर केला मुलगी दिविजासोबतचा व्हिडिओ, गाणं गाऊन केलं नव्या वर्षाचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.